अवैध गावठी कट्टा व जिवंत कारतूस बाळगणाऱ्या एका संशयिताला आडगाव पोलीस गुन्हे शाखे पथकाने अटक केली व त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि जिवंत कारतूस जप्त करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक तरुण गावठी कट्टा विक्री करण्याकरता येणार असल्याची माहिती आडगाव पोलीस गुन्हे शोध पथकाचे दादासाहेब वाघ व निलेश काटकर यांना मिळाली होती. माहिती मिळताच आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांना अवगत करून त्याचे आदेश व मार्गदर्शनानुसार नांदूर नाका परिसरात गेले असता एक तरुण त्यांना दिसून आला. त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले व त्याची विचारपूस केली असता त्याचे नाव कृष्णा अनिल चव्हाण, वय वर्ष 23, राहणार एकलहरे, झोपडपट्टी, नाशिक रोड असे सांगितले. मग पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले व त्याची पंचासमक्ष झाडाझडती घेतली असता 50,000 रुपये किमतीचे गावठी बनावटीचे 2 लोखंडी पिस्तूल मिळून आला असून त्याच्या विरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. 2024 रोजी आमची डीबी टीम ही पोलीस स्टेशनच्या एरियात पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार वाघ आणि पोलीस हवालदार काटकर यांना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम हा नांदूर नाका परिसरात गावठी कट्टे विकण्यासाठी येणार आहे. अशा गोपनीय माहितीवरून आमच्या डीबी टीमने नांदूर नाकाच परिसरात सापळा रचला व सापळा रचून सदर इसमास पकडले. सदर इसमाची अंगजड 2 पंचासमक्ष अंगजडती घेतली असता त्याच्याकडून 2 गावठी कट्टे आपण हस्तगत केलेले आहेत. सदर इसमाचे नाव आहे कृष्णा अनिल चव्हाण असे असून तो एकलहरा झोपडपट्टीत राहणार आहे. तरी सदर कट्टे कुठून आणले व कशासाठी आणलेले आहे याचा सध्या तपास सुरू आहे. सदरची कामगिरी आमचे डीबीचे PSI जाधव साहेब त्यांची टीम यांनी पोलीस उपायुक्त श्री किरण कुमार चव्हाण साहेब व ACP श्री नितीन जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे. लोकशाही न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक रोड.